श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं मी माझ्या चॅनलवर स्वागत करते. तर कोणत्याही गुरुवारी तुम्हाला या एके ठिकाणी सुपारी ठेवायची आहे आणि मनातील तुमच्या काहीसुद्धा इच्छा असतील त्या 100% काही दिवसातच पूर्ण होतील. तर बघा, जर का तुम्ही हा सुपारीचा उपाय केला तर त्याचा 100% अनुभव तुम्हाला येईलच. आपण बघा, सुपारी जी आहे ना ती बऱ्याचशा पूजेमध्ये आपण वापरत असतो. म्हणजे असं म्हणू शकतो, सुपारीशिवाय आपण जी पूजा करतो किंवा सत्यनारायण किंवा वास्तुशांती जे काही असेल त्याच्यामध्ये सुपारी बघा आवर्जून वापरलीच जाते. सकाळी देवासमोर दिवा लावून आपण आरती म्हणतो किंवा कोणतीही पूजा असेल तर सर्वप्रथम आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि पूजा नित्यक्रम आटोपल्यानंतर निरंजनाने ओवाळून अगरबत्तीने ओवाळून आपण कापूर वगैरे लावत असतो. तर याच प्रकारे जसं आपण देवासमोर लावत असतो, जसं दिव्याला महत्त्व आहे त्याच प्रकारे सुपारीलासुद्धा महत्त्व आहे. सुपारीचा जर हा तुम्ही प्रभावी उपाय केला तर तुम्हाला त्याचा 100% लाभ होईल. आता या सुपारीचा उपाय तुम्हाला कशासाठी करायचा आहे? बघा, तुम्हाला ना नोकरी व्यवसायामध्ये बिझनेसमध्ये तुम्हाला प्रगती मिळत नसेल, व्यवसायामध्ये वाढ होत नसेल किंवा बऱ्याचशा मुलामुलींचे ना आजकाल लग्न जमत नाही आहे, तर लग्नामध्ये अडचणी येत असतील, तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होत नसेल किंवा घरामध्ये पैसा येऊनसुद्धा टिकत नसेल, कुठल्या ना कुठल्या कारणाने तो संपून जात असेल किंवा भरपूर पैसे येऊनसुद्धा खर्च होऊन जात असेल, यानंतर घरामध्ये ना सतत आजारपण येत असेल आणि त्या आजारपणामध्ये डॉक्टरच्या ट्रीटमेंटमध्ये पैसे खर्च होत असतील, अशा कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे. ह्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. बघा, वाईट गोष्टी घरामध्ये आलेल्या असतील आणि काही केल्या त्या जात नसतील आणि तुमची सगळीच कामे रखडत असतील आणि काही कारणामुळे तुमची प्रगती होत नसेल आणि ती कामं पूर्णच होत नसतील, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुरुवारच्याच दिवशी करायचा आहे, इतर कुठल्याही दिवशी करायचा नाही आहे. मग गुरुवारच्या दिवशी अमावस्या पौर्णिमा असो, एकादशी असो, पौर्णिमा असो, काही असेल तरी चालेल, पण गुरुवारीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे मोठ्यात मोठ्या अडचणी दूर होणार आहेत. एवढा प्रभावी आणि अत्यंत सोपा आहे उपाय. लक्षात ठेवा, कोणताही उपाय करताना ना जर आपण संपूर्ण मनाने आणि श्रद्धेने जर तो केला तरच तो पूर्ण होईल. आता बघा, उपाय गुरुवारीच का करायचा आहे आणि गुरुवारी केल्यावरच त्याची प्रचिती येते. बघा, जर गुरुवारी काही करण्यामागे त्याचं कारण आहे. त्यामागे गुरुवारचा दिवस म्हटलं आणि बृहस्पती म्हटलं की तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची प्रगती येतेच आणि गुरुवारचा दिवस हा श्रीहरी विष्णूचा सुद्धा मानला जातो. तर त्यामुळे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीसुद्धा असते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळण्यासाठी गुरुवारी हा उपाय करायचा आहे. आपल्या घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदत असेल तर घरामध्ये सुख समृद्धीसुद्धा येते आणि आपल्या घरामध्ये असलेल्या सगळ्या समस्या, अडथळे दूर होत असतात. पण आपल्या घरामध्ये प्रगतीचे मार्ग जे आहेत ते सर्वांसाठी खुले होतात जर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असेल तरच. तर सुपारीचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि उठल्यानंतर तुमचे जे नित्यक्रम आहे, आंघोळ वगैरे करून रोजची पूजा करायची आहे आणि रोजची पूजा करून तुळशीची पूजासुद्धा करायची आहे. देवांना धूप दीपेने ओवाळायचं आहे, तुळशीची पूजा करायची आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे. आता बघा, ती सुपारी जी आहे ना ती शक्यतोवर वापरलेली नसावी. म्हणजे तुम्हाला एक नवीन सुपारी घ्यायची आहे, कारण आपण बऱ्याचशा पूजेमध्ये गणपतीच्या स्वरूपामध्ये आपण सुपारीची स्थापना करत असतो. त्यामुळे नवीन सुपारी आणायची आहे. सुपारी ही स्वच्छ असली पाहिजे. किंवा बघा, आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये पण एक्स्ट्रा सुपारी वगैरे येत असतात, तर अशी सुपारी घेऊ नका. कारण ना सुपारी तुम्हाला ती कधी ना ती किडलेली असते किंवा खराब असते, तर तुम्हाला नवीनच सुपारी आणायची आहे. वापरलेली किंवा किडलेली सुपारी जर घेतली तर ह्या उपायाचा फायदा तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर बघा, आता सुपारी तुम्हाला घ्यायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. सकाळी देवपूजा झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे
म्हणजे जे तांब्याचं ताट असतं ना, ते देवाचं आपलं तांब्याचं ताम्हण असतो ते त्यामध्ये ठेवायचं आहे. त्यावर थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे आणि त्या सुपारीचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करण्यासाठी तुम्हाला बघा, एक पेला, एक पळी आणि किंवा तुमचं जे अभिषेक पात्र असेल ना, ते तुम्ही ठेवू शकता. त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि सुपारीवर तुम्हाला अक्षता, दूध आणि पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्हाला 3 वेळेस ते पाणी सुपारीवर टाकायचं आहे. पहिले बघा, पाण्यामध्ये दूध मिसळून घ्या, पाण्याने 3दा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. 3दा परत स्वच्छ पाणी टाकायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे. नंतर ती सुपारी स्वच्छ पुसून तुम्हाला ती देवघरात ठेवायची आहे. एखादा छोटासा चौरंग वगैरे किंवा वस्त्र असेल तर त्यावर पण तुम्ही ती सुपारी ठेवू शकता किंवा डायरेक्ट देवघरामध्ये ठेवली तरी चालेल. आणि त्या सुपारीला तुम्हाला हळद अर्पण करायची आहे. आता बघा, हळद अर्पण करून, अक्षता अर्पण करून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. कोणत्याही प्रकारची जर समस्या असेल ती सुटण्यासाठी तुम्हाला हा सोपा उपाय करायचा आहे. म्हणजे बघा, आता अक्षता आणि हळद अर्पण केल्यानंतर तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या सुपारीसमोर नमस्कार करून बोलायचं आहे की माझी ही समस्या आहे. देवा, लवकरात लवकर तू मला याच्यातून मार्ग मिळवून दे. असं तुम्हाला रोज सतत 7 दिवस सुपारीसमोर करायचं आहे. म्हणजे अभिषेक पहिल्याच दिवशी करायचा आहे आणि सुपारीला रोज तुम्हाला अक्षता आणि हळद अर्पण करून तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे. असं तुम्हाला रोज 7 दिवस करायचे आहे. तर आज गुरुवार ही सुरू केली ना तुम्ही, हा सुपारीचा उपाय म्हणजे आज गुरुवारी सुरू केला तर बुधवारी 7वा दिवस येतो, मग गुरुवारी 8वा दिवस येतो. त्या दिवशी तुम्हाला ती सुपारी उचलून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आणि सुपारी अशा ठिकाणी ठेवा जिथे तुमचा सारखा हात लागणार नाही. अगदी एखाद्या लाल कपड्यामध्ये जर तुम्ही ती बांधून ठेवली ना सुपारी व्यवस्थित तरी चालेल, पण अशा ठिकाणी ठेवा म्हणजे सतत आपण तिजोरी, कपाट वगैरे असतं ना आपल्या, ते सारखं आपण उघडत असतो आणि उघडताना त्याला आपल्या हाताचा स्पर्श होता नाही, म्हणून ती सुपारी आहे ना अशा ठिकाणी ठेवायची आहे जिथे तुमचा सारखा हात लागणार नाही आहे. लाल कपड्यामध्ये तुम्ही ती बांधून व्यवस्थित ठेवा. बघा, अतिशय सोपा हा उपाय आहे आणि आपण आपल्या मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता म्हणजे अगदी श्रद्धेने आणि मनोभावाने जर आपण हा उपाय केला, म्हणजे आपण देवासमोर प्रार्थना करून बघा, देवाला म्हटलं की देवा ही माझी अडचण आहे ती तुम्ही दूर करा. आणि खरंच तुम्हाला सांगते, हा उपाय तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. तुम्हाला हा उपाय केल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला हा उपाय सुपारीचा उपाय केल्यानंतर तुम्हाला याचा फायदा नक्कीच होईल बघा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ संबंधी किंवा ह्या उपायासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.